किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे सुद्धा अनेक आमदार खासदार म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार खासदार मंत्री त्या जरांगेच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे तुम्हाला जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे म्हणतात आणि इकडे ओबीसी मध्ये आल्यावर म्हणतात आमचा ओबीसीला बी पाठिंबा आहे. पण त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतून द्यायचंय. त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा दिलाय, परंतु जरांगेच्या मागणीला पाठिंबा आणि जरांगेची मागणी स्पष्ट आहे. जरांगे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय, कारण आताच नुकतंच त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलं, त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्यांच्या अनेक त्यांना सवलती दिलेल्या असताना सुद्धा जरांगेचा हट्ट आहे की ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार खासदार मंत्री त्यांना जाऊन भेटून त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत असेल तर ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आहे. यासाठी आजची ही व्यापक बैठक खरं तर ही सुरुवातीची बैठक आहे, परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी या प्रमुख स्वयंसेवक यामध्ये आलेत, समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलंय की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च नेते नामदार भुजबळ साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, वडेट्टीवार साहेब असतील, आमचे ओबीसी मधील सावे असतील, गोरे असतील, दत्तामामा भरणे असतील, पडळकर साहेब असतील, आमचे पंकजाताई मुंडे असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सर्व आमच्या आणखी काही जे ओबीसीचे आमदार मंत्री असतील त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्राची तारीख सुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये 55 ते 56% असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जरांगेच्या 12 ते 15% असणाऱ्या जरांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या 55% ओबीसींची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल. कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमधले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय, ओबीसीला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही बुक्का घालण्याचं काम केलंय. त्या माध्यमातून आम्ही नक्कीच हे ओबीसी मध्ये जनजागृती करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य बोला काय प्रश्न होता? कुठली न्यायमूर्ती नाही, मला खरं तर प्रश्न असा आहे, एक तर आज महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी नेते कार्यकर्ते या सगळ्यांनी आज येऊन एक ठरवलेलं आहे या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये की मनोज जरांगे याचं जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे, जी मागणी आहे, जे आंदोलन चाललंय त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर देऊच. पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार ज्या पद्धतीने पायघडा घालतंय त्यांना मला आत्ताच कळलंय की शिंदे समिती एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे. मला खरं तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे किती प्रकारचे दाखले, ही एसटीला सवलत नाही, एससीला सवलत नाही, ओबीसी व्हीजेएनटीला सवलत नाही, फक्त एका समाजासाठी तुम्ही दाखलेच्या वर दाखले वाढवत चाललेले आहात आणि 6 महिने शिंदे समिती 6 महिने एक्सटेन्शन घेऊन असे काय नवीन पुरावे क्रिएट करण्याचं काम करते, कारण पुरावे तुमच्याकडे नाहीयेत हे सिद्ध होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने यांना वंशावळ वाढीसाठी बनवण्यासाठी पण सरकारी समिती नेमली आहे. मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एसटीला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागती, एससीला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागती, ओबीसी व्हीजेएनटीला स्वतः वंशावळ बनवायला लागती, पण या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का बनवता येत नाही? तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते? त्यामुळं शिंदे समितीने जे केलंय हे बेकायदा काम आहे. शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही, कुठलाही कायदेशीर आधार नाही, कुठलाही घटनात्मक आधार नाही. त्यामुळं आमचं या सरकारला मागणं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या काय मागण्या असतील ते मान्य करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण या ओबीसीकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही.